अंबिकेचा लई मोठा गोसावळा तिला भेटाया झाला उतावळा 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 अंबिकेचा लई मोठा गोसावळा भक्तीचा मी दिवा लावला आणि हळद कुंकाचा तिला मान दिला हलगी संग ही झांज वाजली हे आंबा माझी खेळू लागली आंबा माझी खेळू लागली छंद मला कधी देवारी नाही मी पुजली तिला पण तिची दृष्टी पडली गा माझ्यावरी आई जगदंबा आली गा माझ्या घरी पोट पडली तिनं माझ्या हाती दिली झाले आराधीन मी गे तिच्या पाऊली किल्ले सामानगडाच्या पायथ्याशी वसलेले गडिंग्लज तालुक्यातील 6000 लोकवस्तीचे बसरगे हे गाव भाजीपाल्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. ऊस, मिरची, वांगी, टोमॅटो, कारली, दोडका, पडवळ, कोबी, फ्लावर या पिकातून विक्रमी उत्पादन काढले जात आहे. चित्री प्रकल्पामुळे हिरणकेशीत बारमाही पाणी झाल्याने येथील शेतकऱ्यांनी 4 किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे शेतीस पाणी आणून येथील शेती सुजलाम सुफलाम केली आहे. ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा दर 5 वर्षांनी होते. माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या रविवार नंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी यात्रेस सुरुवात होते. ती 5 दिवस चालते. इसवी सन 1885 पासून आजपर्यंत दर 5 वर्षानंतर नित्यनियमाने यात्रा केली जाते. यात कधीही खंड पडलेला नाही. सुमारे 1432 साली श्री महालक्ष्मी देवीची स्थापना झाली याबाबत एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात गावच्या ओढ्यास मोठा पूर आला होता. त्यातून वाहून जात असलेला लाकडाचा एक तोंडका गावकऱ्यांनी पकडला. तो गावच्या दक्षिण बाजूस रिकाम्या जागेवर
नेऊन टाकला. काही दिवसांनी ओंडका उपयोगात आणण्यासाठी फोडला जात असताना पहिल्या कुऱ्हाडीच्या घावाबरोबर रक्ताची धार लागली. हा दैवी चमत्कार मानून एका सत्पुरुषाच्या भाकणुकीवरून त्या ओंडक्याची पूजा करून त्या ठिकाणी त्याची श्री महालक्ष्मी मानून स्थापना केली. आजही त्या ओंडक्याचा भाग पाहावयास मिळतो. त्यावर पितळी आवरण आहे, त्याचीच पूजा केली जाते. हे देवस्थान जागृत देवस्थान मानले जाते. बसरगे हे गाव गडिंग्लज पेट्यातील. या गावची सावकारी श्रीमंत सुभराव सखाराम शिंदे यांच्याकडे होती. श्री महालक्ष्मी देवीच्या स्थापनेनंतर सुमारे 400 वर्षांनी इसवी सन 1860 सुभराव शिंदेंच्या पुढाकाराने मंदिर बांधकामाचे काम हाती घेण्यात आले. त्या काळी दळणवळणाची व्यवस्था नसल्याने बांधकामासाठी मोठमोठे दगडी खांब 5-6 मैलावरून बैलजोड्याने ओढत आणले. गावातील माळावरील चुनखडी गोळा करून बांधकामासाठी सिमेंटप्रमाणे गंज वापरण्यात आला. संकेश्वरच्या कारागिरांनी आपली कला ओतून मंदिराचे घडई नक्षीकाम केले. गावातील आपल्या सुतार व वीरभद्र कुंभार यांनी शिखराची रचना केली. यामध्ये विठ्ठल शिवराम चव्हाण यांच्या मदतीने सुबक मूर्तिकाम केले. त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचा चुना वापरून रंगकाम केले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गावकऱ्यांच्या श्रमदानाने एक भव्य आणि देखण्या मंदिराचे काम 1885 पूर्ण झाले. ह्या मंदिराची पूजा तुमच्याकडे केव्हापासून झाली? 1432 1432 पासून. तुमचे म्हणजे समाजाला तुमच्या समाजाकडं. मग तेव्हा तुमच्या समाजातले कोण असे वडीलधारी कोण तुमचे होते त्यावेळेचे? त्यावेळेला धोंडोबा नाईक हां आणि आप्पा नाईक. बरोबर. हे मंदिर जे आता उभारलं की नाही, ह्याच्या पाठीमागे काय इतिहास वगैरे काय असं काय? काय नाही, हां. पूर्वी जुनं हां हे होतं लाकडी खांबाचे हां जवळ. हां मग हे रयाब चौक यांना बांधलं, हां मॅनेजमेंट केलं. मॅनेजमेंट केले. हां. मग ह्याचा काय इतिहास आहे काय? हे मंदिर इथं स्थापन कसं काय झालं, काय झालं, काय याचा काय पाठीमागे काय इतिहास वगैरे काय? पाठीमाग काय ते ही देवी ओढ्यानं आली. हां ओढ्यात एक ओढता आलेला. हां हां. मग ते कोण तरी ह्यो हरिजन माणूस तोडत होता हां. रक्त. हां मग एका बाईच्या अंगात येऊन ती सांगताना हां. ते आणून पुजले. पुजले. असं वडिलांचं म्हणणं. बरोबर. हां हां हां. मग ते साईडला एक कर्नाईक मंदिर आहे, त्याचं काय इतिहास काय आहे? तो बंड करत फिरत होता. हां कर्नाईक. कर्नाटक हां. आपल्या समाजाचा. बरोबर. पण त्यावेळेला तो बंड करून आला. हां आमचा आजोबा धोंडबा नाही, हां. पूजा करून बाहेर पडायला भिन्न म्हटला तलवार आणि ढाल. बरोबर. मग त्यावेळेला हो मला मारतो म्हटला. हां. त्याची केस होती, हां ती केस धरून हां. खांबाला बांधला. बरोबर. मग भिन्न म्हटला सहित सोडला. हां मग पाठीवर छाप मारला. बरोबर. आता ही कितवी पिढी तुमची पूजा करते? ही बघा 5वी पिढी. 5वी पिढी. हां ठीक ठीक आहे, आभार आहे.